उन्हामुळं त्रास होतोय, हे कैरीचं पण एकदा नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी ही खूपच टेस्टी रेसिपी आहे. रेसिपी अत्यंत पारंपरिक आहे पहा. रेसिपीला आपण आता सुरुवातच करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. ह्या 3 कैऱ्या आपण घेतलेल्या आहेत. ह्या 2-3 तास मी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. आता त्या चांगल्या धुतल्या, स्वच्छ केल्यात. त्याच्यावरचा धुराळा आणि जो चिक असतो तो इथं गेलेला आहे पहा. स्वच्छ रुमालाने आपण त्या धुवून घेतलेल्या आहेत आता. सगळ्या कैऱ्या त्याचं जे देठ आहे ते थोडंसं काढून घेणार आहेत आपण प्रत्येकाचं. कैऱ्या जर जर आपल्याला पण टिकवायचं असेल तर आपल्याला ह्या कैऱ्यांना पाणी लागू देता कामा नये. त्याच्यामुळे या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत पहा. आता कुकर घेतलेला आहे मी, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यावरती ही ताटली ठेवणार आहे, म्हणजे पाण्याचा आणि कैऱ्यांचा फार संपर्क येणार नाही. आणि याच्यावरती या 3 कैऱ्या ठेवून एक 3 शिट्ट्या मी इथं करून घेणार आहे पहा. पहिली शिट्टी मोठी करायची आहे, नंतरच्या 2 ज्या शिट्ट्या आहेत त्या मध्यम आचेवर करून घ्यायच्या आहेत पहा. कुकर आता ठेवणार आहे मी. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहा इथं आपल्याला. गॅस चालू केलाय. झाल्यात पहा कुकरच्या शिट्ट्या. कुकर आपला थंड पण झालाय. कुकर आपण काढून घेऊ पहा. कैऱ्या कशा झाल्यात ते बघूयात एकदा. कैऱ्यांचा कलर, कैऱ्या नीट चांगल्या शिजल्या आहेत पहा. अशाच त्या शिजल्या पाहिजेत. उरल्या आहेत त्या चांगल्या वरून. अशा पद्धतीने आपण त्या काढून घेतल्या आहेत सगळ्या. पहा आता त्याचा कलर आपण वरची साल काढून घेऊ पहा. किती सुंदर कलर आलाय, एकदम नॅचरल. कलर खूप छान आलाय पहा त्यांना. अशा पद्धतीने आता ह्या कैऱ्या आपल्याला थोड्या थंड होऊ द्याव्या लागतील. मग आपल्याला त्याचा वरचा ज्यूस काढायचा आहे आणि आपली बाठी जी आहे ती आपल्याला टाकून द्यायची पहा. झालाय पहा, कैऱ्या थंड झाल्यात त्या आता उकडलेले. आता आपण त्याची बाठी काढून वरचा ते पल्प तिथं काढून घेणार आहेत. नंतर इथं जे साल जे आहे आपलं साल, त्याचं पण आपण इथं पल्प काढून घेणार आहेत पहा सगळा. आणि असं व्यवस्थित सगळं त्याला पण भरपूर लागलेलं असतं पहा, चिकटलेलं असतं. काढून घेऊ आपण. पहा व्यवस्थित निघतं एकदम. सगळा पल्प इथं काढून झालाय पहा आपला आता. अतिशय उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी थंडगार आहे पहा. उन्हाच्या स्ट्रोकपासून आपलं संरक्षण होतं. आता आपल्याला पल्प मोजून घ्यायचा आहे पहा आणि जितका पल्प असेल तितकाच आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे. तर साधारणपणे 1 वाटी आणि अजून अर्धी वाटी हा पल्प भरणार आहे. म्हणजे 1.5 वाटीचा आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे पहा आणि तो गूळ आपण याच्यामध्ये चांगला मिक्स करणार आहे. आता हा गूळ जो आहे ना, तो मी मिक्सरला पल्स मोडवर एकदा फिरून घेतलेला आहे. त्याच्यामुळे तो एकदम बारीक झालेला आहे. त्याच्यामध्ये गाठी वगैरे काहीच राहिलेल्या नाहीयेत. याच्यामध्ये तो आता आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहेत आपण. चांगला मिक्स सगळीकडे फिरवायचा आहे तो आणि मिक्स करून घ्यायचा आहे एकदम. चमच्याने पण चांगला फिरून घेऊ. चांगला वितळलाय पहा तो पल्प. आता तो गाळून घ्यायचा आहे आपल्याला. असा जरी ठेवला तुम्ही आणि ऐन वेळेस फ्रीजमधून काढून तुम्ही जर तयार केलं पण तरी चालतंय. पण आपण आता इथं गाळूनच घेणार आहे ते. चाळणीने गाळून घ्यायचं आहे पहा. गळालाय खाली. थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित होऊन जातात. आपण इथं विलायची पावडर टाकलेली आहे, कुटून ठेवली होती मी. जे गुलाबी रंगाचं मीठ आहे खनिजयुक्त ते इथे आपण टाकलेलं आहे पहा. तुम्ही याच्यामध्ये हे पण टाकू शकता पहा, काळं मीठ पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता. असं फिरवलंय पहा. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी सुंठ पावडर पण मी टाकून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायचंय, काय ठेवायचं, काय टाकायचं. सुंठ पावडर पण मी टाकलेली आहे अगदी चिमूटभर. स्वाद चांगला येतो पहा आणि सगळे औषधी गुणधर्माचे इंटिग्रेट्स आहेत. आपण आता आलोय पहा, अशा पद्धतीने त्याला स्ट्रक्चर आलेलं आहे. कलर खूप छान आलाय आणि ते व्यवस्थित शिजलेलं पण आहे. मेल्ट पण चांगलं झालेलं आहे. आता आपण एक बरणी इथं भरून घेणार आहेत पहा. बरणी भरून घेतल्यानंतर तरी पण आपलं उरणार आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. नंतर जेव्हा केव्हा आपल्याला पण प्यावंसं वाटेल तेव्हा आपण पाणी टाकून, बर्फ टाकून ते पिऊ शकतो पहा. असं इथं साठवून ठेवायचं, झाकण लावून ठेवले. बाकीचं आपण ग्लासात घेऊ जेवढं पाहिजे तेवढं आणि उरलेलं पुन्हा दुसऱ्या बरणीमध्ये आपण ते ठेवून घेऊ. ग्लासामध्ये 1.5 आपल्याला घ्यायचं आहे पहा चमचा. ह्या याच्यामध्ये 1.5 आणि त्या याच्यामध्ये 1.5 ग्लासामध्ये. बाकीचं जे उरलेलं आहे ते आपण बरणीत भरून देऊ. आता सध्यात आम्हाला 2च ग्लास लागतायत त्याच्यामुळे तेवढेच भरून घेतलेत मी. आता हे बाकीचं उरलेलं होतं ते बरणीत टाकले पहा, झाकण लावून घेतले.
नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून देऊ आपण. आता सध्या आपण पन्ह तयार करू. जे पातेलं होतं त्या पातेल्याला थोडंसं लागलेलं होतं आतून. त्याच्यामुळे त्याच्यातच मी ते पाणी आणलेलं आहे पहा. टाकलेलं आहे ग्लासामध्ये. मस्त कलर आलाय पहा त्याला. स्वाद पण चांगला सुटलाय म्हणजे आपण सगळे इंटिग्रेट टाकलेले आहेत आणि नैसर्गिक सगळं वापरलेलं आहे. बाहेरचे रंग वगैरे इथं काहीच वापरलेलं नाही. बर्फ टाकलाय पहा मस्तपैकी आता थंडगार आहे पण आपलं तयार झालेलं आहे. हलवून घ्यायचंय चांगलं. तिकडचं पण हलवून घेतलंय पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.